नमस्कार मित्रांनो, इतिहास काळापासून पैठण नगरीचे जे महत्त्व आहे ते आता पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे। त्याला कारणही तसेच आहे, कारण आता येऊ घातलेला आहे। हा उजव्या हाताला महाराष्ट्राचा पूर्व सीमा भाग, पश्चिमेला समुद्र, आग्नेय दक्षिणेला आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्याच्या सीमा, आणि उत्तरेला गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड। तर अशा सह्याद्री नंतर पश्चिमेकडून मध्याला आणि पूर्वेला जोडणारा असा हा आता एक नवीन जणू महाराष्ट्राचा मध्य सेतूच म्हणता येईल। पुणे, शिरूर, अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाला जोडणारा एक नवीन द्रुतगती महामार्ग नावारूपाला येत आहे। तो अहमदनगर येथे चिचोंडी पाटील आणि शहापूरच्या दरम्यान दशमी येथे देखील प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला दुभागत आहे। म्हणजेच 262 किलोमीटरचं जर हे भौगोलिक परिस्थिती पाहता जर जोड पाहिला तर तो तसाच अक्कलकोट सोलापूर मार्गे इकडं सुरगाणा नाशिकपर्यंत, पुढं गुजरात आणि दक्षिणेला चेन्नईपर्यंत तुम्हाला मध्य भागातून, आणि पुणेपासून नवीन बेंगलोर हायवे मार्गे आणि संभाजीनगरवरून मुंबई, पश्चिमेला पूर्वेला नागपूर, रायपूर, रांची, कोलकाता, तसंच पुढे पूर्व भागात जाऊ शकता। आणि उत्तरेला जर म्हटलं तर इंदोर, हैदराबादला समृद्धी महामार्गाला इथं अकोला, अमरावती परिसरात जे क्रॉसिंग असेल तेथून देखील ह्याचा तुम्हाला उपयोग, फायदा करून घेता येऊ शकतो। आजचं विशेष आहे हा आहे जवळजवळ 6 ते 6.25 किलोमीटरचा सरदवाडी स्पर। रांजणगाव, कारेगाव, डोकसांगवी ही जी 5 स्टार MIDC आहे, तर हिला कारेगाव सरदवाडी जवळ हा जोड रस्ता दिलेला आहे, जेणेकरून
ते औद्योगिक क्षेत्र, पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र ह्या मार्गिकेशी जोडलं जाईल. दशमी गावाने येथे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं क्रॉसिंग असेल. जसं की सांगितलं मी, चिचोंडी पाटील ते शहापूर दरम्यान दशमी गावाने येथे. दरेगाव कचनेर तांडा याच्या पश्चिमेला जिथून मार्गिका जात आहे तेथून पोरगावच्या दक्षिणेला, पाडळीच्या दक्षिणेला, वडगावांच्या दक्षिणेला हा 7.5 ते 7.25 किलोमीटरचा हा देखील जोड रस्ता देण्यात आलेला आहे. नांदळगावच्या उत्तरेला याचा उपयोग वेगळं सांगायची गरज नाही आहे. बिडकीन औद्योगिक वसाहत शेंद्रा तर इथं हायवेलाच आहे, त्याच्यामुळं शेंद्राचा काही विषय नाही. आजूबाजूचे गाव बघून घ्या. आपलं नेहमी सांगणं एकच आहे, सरकार दरबारी ज्या नोंदी आहेत ते चोख ठेवा आणि
वंश परंपरेने जी काही आत्तापर्यंत शेतजमीन सांभाळलेली आहे ती कुठल्याही सांसारिक अडीअडचणीसाठी विकू नका. थोडं धीर धरा. एकदा गोष्टी स्थिरावल्या, बाजार स्थिरावला, थोडे दिवस सणवारीवरती तुम्ही दिवस काढू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही भूलथापांना आमिषांना अजिबात बळी पडू नका. विशेष करून खाजगी दलाल तुमच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील, पण त्याच्यामधून तुमची फसवणूकच होईल हे लक्षात ठेवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा जर प्रत्यक्ष भेट आवश्यक वाटत असेल तर पुणे येथे तुम्ही संपर्क करू शकता. माझा पत्ता आहे डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज, वाडेश्वर नगर, गल्ली नंबर 4, कै रमेश चांदारे, पथ वडगाव शेरी, पुणे 14, जुना मुंडवा रोड लँडमार्क आहे. बॉलिवूड थिएटरच्या परिसरात नवीन रिलायन्स मॉल झालेला आहे. तसेच ॲक्सिस बँक, SBI, येस बँक आणि HDFC बँक असे इथले लँडमार्क आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जुना मुंडवा रोडचं जुनं रिलॅक्स हॉटेल, हे बहुतेक सगळ्यांना जुन्या लोकांना माहिती असेल. आणि प्रत्यक्ष जर का कुणाची मागणी असेल की बाबा प्रत्यक्ष तेथे स्थानिक पातळीवरती मार्गदर्शन आवश्यक आहे, तर थंबनेललाच स्कॅनर पाठवत आहे. प्रवास खर्च आणि आगाऊ तारीख राखून आपणास स्थानिकला वैयक्तिक, सामूहिक जसे अपेक्षित आहे शक्यतो सकारात्मक, समविचारी लोक असतील तर सामूहिक चालेल, अन्यथा वैयक्तिक पाठपुरावा करायचा असेल तर त्यांचं स्वागत आहे. 267.828 किलोमीटरची ही प्रस्तावित मार्गिका असेल. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आणि त्याला जे 2 स्पर कनेक्टिव्हिटी आपण सांगितलेत, मग कुठं तर ह्या इथं बिडकींसाठी वरती तर शेंद्रा कवर होतच आहे समृद्धी लगत, म्हणजे एक औद्योगिक वसाहत, दुसरं त्याचाच औरिक सिटीचाच भाग असलेलं बिडकीन औद्योगिक वसाहत. तुम्ही म्हणताल अजून वाळूंज पंढरपूरलाही त्याचा फायदा मिळेलच, तो काय
म्हणजे जुन्या पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा पश्चिमेलाच आहे काही अंतरावर. तेथून देखील ह्या एक्सप्रेसवेचा सदरील भागातील लोकांना फायदा घेता येईल. थंबनेलला स्कॅनर पाठवत आहे. मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, मुक्काम पोस्ट. आत्ता पुण्याचा पत्ता सांगितला, पण तसं माझं मूळ गाव जवळा निजामुद्दीन, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, पिनकोड 413504. आणि इथं मडी, तिसगाव, नंतर ह्या भागात घाटकरंजी येथील गुगळे परिवार हे माझं आजोळ आहे. स्वर्गीय डॉक्टर सुनीलालजी रतनचंदजी गुगळे हे माझे इकडचे म्हणजे आजोळचे आईकडचे आजोबा होते. चिचोंडी पाटील, मदडगाव येथे सुरत चेन्नईचं क्रॉसिंग. नगरचा रिंग रोड, घोसपुरी प्रस्तावित औद्योगिक वसाहत, परिसर, हिवरेझरे आहे, त्याच्यामध्ये कोरेगाव आहे. 6 गाव आहेत, ते देखील बघून घ्यावं. घोसपुरी 1, हिवरेझरे 1, कोरेगाव 1, म्हणजे याच्यातले काय म्हणतात त्याला, श्रीगोंद्यातले 2 गावं आणि अहिल्यानगरमधले 4 गाव. कोरेगाव, चिखली, हिवरेझरे, घोसपुरी, आणखीन 2 गावं कुठली ते सांगा तुम्ही. तो हा परिसर आहे. मागं देखील डिसेंबर 2022ला सारोळा कासार रेल्वे स्थानकावरती उतरून पुढं आस्तगावच्या ह्या फॉरेस्टापासून आपण लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे. सारोळा कासार. अकोळनेरचं वैशिष्ट्य असं आहे की आमचं जवळा असेल, पुढं पाकणी असेल किंवा वडोदा असेल, तर वडोद्यापासून पाकणी म्हणजे वडोदा गुजरात, कोयली वडोदा गुजरात. तसंच अकोळनेर अहिल्यानगर आणि पुढे पाकणी सोलापूर. तर हे इथून मोठी पेट्रोल डिझेलची पाईपलाईन आहे. तर ती अशा औद्योगिक वसाहतींसाठी इंधन पुरवठ्यासाठी अगदी महत्त्वाचा आशय असते. तुम्ही म्हणताल की आज अचानक आता तुम्ही नाही का, आता बरेच गेले 1.5 वर्षापासून बरेच शेतकरी मागणी करतायत की प्रत्यक्ष दौऱ्यासाठी. तसं मलाच आता लाज वाटायला लागली नाही का की कुठपर्यंत टाळायचं. आणि जसं म्हणतो आपण की शेवटी सेवा पुरवठादार म्हणजे मागणी असेल तसा पुरवठा. तर सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत आपण जे धैर्य संयम पाळला त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. ह्या परिसरापर्यंत इथून पुढे असा प्रस्तावित
ह्या परिसरातून असा प्रस्तावित पुणे बाह्यवळण महामार्ग आहे, याची विशेष करून नोंद घेण्यासारखी आहे. तुम्ही अंदाजच लावू शकणार नाही भविष्यातील कित्येक वर्षांचा हा ताळेबंद असणार आहे. सर्व आशयाने, कितीही लोकसंख्या वाढू द्या, कितीही प्रकल्प येऊन द्या, तुम्ही म्हणताल तुम्ही एवढे आत्मविश्वास कसा काय असतो, तर तुम्हाला माझा आत्मविश्वास बघायचा असेल. कसं असतं, सकारात्मक भावना ज्याची असते त्याला सगळे पर्याय समोर दिसत असतात. ज्याची नकारात्मक भावना असते त्याला फक्त काहीच करायचं नसतं. ज्यावेळेस काही करतो आपण तर त्यावेळेस आपल्याला पुढं मार्ग दिसतात. मग तुम्ही म्हणताल मग काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, तर तुम्ही नेहमी सिंगापूरचा अभ्यास करत जा. तुम्ही म्हणणार म्हणजे आता काय बहुमजली शेती करावी लागणार का? काळजी करू नका, तशी वेळ येणार नाही आहे. पण ज्या अर्थी सौर ऊर्जा प्रकल्प असतील, पवन ऊर्जा प्रकल्प असतील, म्हणजे एकंदरीतच हरित ऊर्जा प्रकल्पांचं जे पुढचं आता आपलं ध्येयधोरण आहे, तर त्या हिशोबाने प्रवास खर्च किंवा वाहतूक खर्च वगैरे पाहता, जरी तुम्हाला आता मल्टी स्टोर आहे, तुम्ही म्हणताल की बाबा गच्चीवरती तर हौसेपोटी करतातच लोक, पण व्यावसायिक दृष्ट्या देखील भविष्यामध्ये तशी बहुमजली शेती बघायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आता हा पुण्याचा गोल बाह्यवळण वर्तुळाकृती मार्ग म्हणजे पुण्याला तुम्ही खाली कोकणातून सगळ्या बंदरांपासून इकडं वायव्येला मुंबई, दक्षिणेला बेंगलोर, गोवा जे काय आहे तिथून तुम्ही पुढं महाराष्ट्राच्या मध्याला म्हणजे अहिल्यानगर किंवा पैठण आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर मार्गे. तुम्ही म्हणतात राव काय नेमकं तुम्हाला काय सांगायचं असतं. एक लक्षात घ्या, तुमचा साधा ग्रामपंचायतचा रस्ता असेल अंतर्गत किंवा जिल्हा परिषदचे रस्ते असतील, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि आता हे असे द्रुतगती महामार्ग, तर ह्याच्यावरती महत्त्वाचं काय असतं, जसं आपण म्हणतो की बहुमतासाठी काय ठरलेलं असतं की आता विधानसभेचं तर उदाहरण घेतलं तर सत्ता स्थापनेसाठी निम्म्या म्हणजे 144 अधिक 1 145 जागा महत्त्वाच्या. तर ह्याला ज्यावेळेस असे क्रम दिले जातात तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं, तर ते असतं वाहनांची संख्या. तर पुढच्या भविष्याचा विचार करून सध्याची जी काही आपण वाहतूक कोंडी पाहतो तर त्यासाठी असे प्रकल्प गरज किंवा त्याचे अधोरेखित केले जातात. तर ह्याच्यातून नेमकं काय होणार आहे, तर की बाबा भविष्यातील असे लँडमार्क्स किंवा अशा भूभागांना महत्त्व येणार आहे की जे पहिले त्या मानाने त्यांचं तेवढं व्यावसायिक महत्त्व नव्हतं. तुम्ही म्हणताल मग आता ह्याचं महत्त्व वाढणार आहे म्हणजे जुन्यांचं कमी होणार का? लोकसंख्या वाढीचा दर पाहता किंवा
जी आपण म्हणतो की नवीन मार्केटचं आपण गमक पाहतो. ॲटो पायलट मोडच्या हिशोबाने म्हणजे फ्रँचायझी सिस्टीम असेल किंवा शाखा. आता तुम्ही म्हणताल की मग काय, तर तुम्ही लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे एक एवढ्या काळात पाहिलेलं आहे की येवले चहा समजा, आपण त्याला एक व्यापक दृष्टिकोनाने नाव देऊ, किंवा दरेकर वाडा असेल, सातबारा हॉटेल असेल, किंवा तुमची जोगेश्वरी मिसळ असेल. तर हे काय आहे की तुम्ही म्हणताल राव फार तुम्हाला हेरता येतं, व्यवस्थित हेरता येत नसतं. कसं असतं, पुणे, वाघोली, पुढं लोणीकन, सणसवाडी, शिक्रापूर, शिरूरपर्यंत, मग ह्या परिसरातली जे गावं आहेत, तुम्ही म्हणताल मग इकडं खाली पण नाव आहे ना त्या तुमच्या इकडची भेळ, शिरवळ, त्या खेडशिवापूर जवळची. हो, म्हणजे तो पकडा, चिचोंडी पाटीलचं उदाहरण पकडा, किंवा तुमच्या सरदवाडीचं उदाहरण पकडा. कसं आहे की करणाऱ्याला माहिती असतं की काय करायचं आहे. तसंच म्हटलं ना मी, सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर त्याला बरोबर सुचत असतं की पुढं संधी काय आहेत. तुम्ही म्हणताल की बाबा संकटांचं तुम्हाला उहापोह नाहीच आहे का? संकटांचा उहापोह आहे, त्याबद्दल आपण जागृती करतो. आणि तुम्ही आज हा जो व्हिडिओ पाहताय तर त्याचा देखील आशय तोच असेल की बाबा नुकसान भरपाई, तर नुकसान भरपाईसाठीच हे सगळं चाललेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्या जमिनी जाणार आहेत त्यांना कसली तोशीस लागू नये, हाच याचा मूळ उद्देश आहे. काही कारणाने तुम्ही नोंदी अद्ययावत ठेवलेल्या नसतील तर सदोदित विनवणी आहे की नोंदी अद्ययावत ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, उजनी धरणवाल्यांना आज या आशयाने विनंती आहे की ॲम्फिबियन प्लेनसाठी पाठपुरावा चालू करा. बाकी तर तुमचं जागतिक लेवलच्या म्हणजे ज्या जलक्रीडा आहेत त्याच्यासाठी तर काय म्हणतात त्याला, आत्ता 280 कोटी त्या पर्यटन विकासच्या अंदर सोलापूरच्या मंजूर झालेलेच आहेत. परत पैठणला सौर ऊर्जा प्रकल्प येत आहेत. तर पैठणवासियांना देखील विनंती आहे की जे काय आहे ते सकारात्मकतेने करा. मग तुम्ही काय करू शकता, सेम उजनी धरण प्रमाणे तुम्ही तिथं जलपर्यटनासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी हवाई वाहतूक सेवेसाठी तुम्ही पाठपुरावा करू शकता. तुम्ही म्हणाल की मग सौर ऊर्जा ह्याला प्रकल्पांना त्याच्यासाठी दुसरा पर्याय काढता येईल, त्याची काय काळजी करू नका, सरफेसच लागणार आहे त्यांना. आता ह्याचं इव्हॅपोरेशन होऊ नये म्हणून काय म्हणू शकतो आपण, ह्याला बाष्पीभवन होऊ नये, तो देखील एक उद्दिष्ट होता. पण शक्यतो सर्वांनी सकारात्मक सौर ऊर्जा प्रकल्पालाच तुम्ही पाठिंबा द्यावा. जे काय असेल, समजा तुमचे काय अडीअडचणी असतील मासेमारीच्या, तर आता तुम्ही त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ करेल मी एकदा. महत्त्वाचं काय आहे की पर्याय शोधा. आलं लक्षात? आजचा विचार करू नका, भावी पिढ्यांचा विचार करा की आज जर का काही व्यवस्था झाली, तुम्ही म्हणताल की मग तुम्ही सरकार दार्जिने आहेत का? सरकार दार्जिने नाही, त्याच्यामध्ये पूर्ण स्थानिकांना जे काही तुम्ही काय करा, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा MSRTCची जरी तशी आता काही ही नसेल, काय म्हणतो त्याला, संहिता नसेल, तरी देखील त्याचा देखील पाठपुरावा केला जाईल. किंवा आता तुमच्या इकडं जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे, तर एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं, कुणाचीही रोजीरोटी कुणापासून हरवली जाणार नाही. हा सगळ्यात पहिल्यांदा आत्मविश्वास सगळ्यांना असणं गरजेचं आहे. कारण का जो जनादेश आहे, जनता जनार्दन असते, त्यांच्या इच्छेला डावलून कुठलाही प्रकल्प कुणीही कुणावरती लादत नसतं.
राहिली गोष्ट की आजचा जो आपण तात्पुरता विचार करतो, तर याच्या पुढे जाऊन भविष्याचा विचार करा, पिढ्यानपिढ्याचा विचार करा. तुम्ही म्हणताल मग तुमच्याकडं काय पर्याय आहे का? कसं असतं की PPP मॉडेल आहे. आता समजा आजच आता शेंद्रा बिडकींचं उदाहरण बघितलं तुम्ही. जमिनीच्या बदल्यात 3 पर्याय दिलेले आहेत त्यांनी, की जमीन म्हणजे विकसित जमीन, नोकरी आणि पैसे. त्याच्यापैकी ज्यांनी जो अवलंबिला किंवा सगळेच अवलंबिले ते तुम्ही तिथं स्थानिकला बघून घ्या. किंवा आता समृद्धी महामार्गावरती जे आता जे नवीन 7 कृषी समृद्धी केंद्र किंवा नवनगरच म्हणा ती वसवली जाणार आहे, तर त्याचा देखील असाच म्हणजे PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवरती आता पाठपुरावा 8-15 दिवसात त्याचाही ड्राफ्ट येईलच. महत्त्वाचं काय आहे की नकारात्मकतेने अंग झटकून प्रश्न सुटणार नाही आहेत. लक्षात आलं का? तुम्ही म्हणत असाल की बाबा नाही आम्हाला साफ खोटं आहे, एकदा कारवाई सुरू झाली पार तुम्ही ती ताटकळत ठेवू शकता, पण ती थांबत नाही. लक्षात घ्या, 1956 आणि 2013 मध्ये असे प्रोव्हिजन्स आहेत जमीन अधिग्रहणाचे की तुम्ही म्हणताल की नाही आम्हाला लोकप्रतिनिधींनी सांगितलं आहे की प्रकल्प रेटला जाणार नाही. ठीक आहे, त्यांची काही तिथं त्यावेळेस जी समयसूचकता असेल त्या अनुषंगाने त्यांनी तुम्हाला तसं आश्वस्त केलं असेल, पण ज्या अर्थी आम्ही पाठपुरावा करतो आहे गेली जवळजवळ आता 3 वर्ष होतीलच आता, तर तसं नसतं. कायदेशीर एकदा कारवाई सुरू झाली तर त्याची जर दप्तरात चालूच असेल कारवाई, तर याचा अर्थ तुम्हाला जे आश्वस्त केलं गेलेलं आहे तर ते फक्त एक तेवढ्या वेळेचा फक्त काय म्हणू शकतो आपण की वेळ आपण टाळली म्हणावं लागेल. आलं लक्षात? पुण्यापासून सातारा सांगली मार्गे इकडं बेंगलोर मुद्दाम सांगतो तुम्हाला, कारण मागे तुम्ही ऐकलं असेल की बाबा चिंबळी ते समजा कापरे शिर्डी विमानतळापर्यंत जो आहे चाकणच्या चिंबळीपासून, तर त्याचं देखील आत्ता यादीत नाव आलेलं आहे. म्हणजे काय आहे की तुम्हाला उभं हे ठेवायला नको अंधारात. आपण सगळे गट नंबर वगैरे टाकलेले आहेत, ते संबंधित शेतकऱ्यांनी पाहून घ्यावेत. म्हणताल कुठं आलं ते? शिर्डी विमानतळ, हे शिर्डी विमानतळाजवळ काकडीच्या इथं कापरे गाव आहे. तर ह्या परिसरातून जो आपला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे चालला आहे, तर त्याला जोडणारा हा देखील पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर. तुम्ही म्हणताल पुणे इथं डाव्या कोपऱ्यात दिसतंय, नाशिक इथं वरती डाव्या कोपऱ्यात दिसतंय, पुणे खालती कोपऱ्यात दिसतंय आणि शिर्डी इकडं. तर हा पूर्ण सह्याद्रीचा भाग असल्यामुळं सोयीस्कर जो पर्याय आहे तर तो हा शिर्डीचा कर्ण असा त्रिकोण ठरवून. समजा पहिली गोष्ट लक्षात घ्या की पहिलं जे